शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टला तामिळनाडू युनिव्हर्सिटी यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले। कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टला नीती आयोग मान्यताप्राप्त एशियन वेदिक कल्चरल रिसर्च तामिळनाडू युनिव्हर्सिटी यांच्याकडून आदर्श समाजभूषण गौरव पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांना सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, मेडल देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला। शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहे। रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणे, गरजू विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मोफत देणे, गरजू विद्यार्थ्यांचे शालेय फी भरणे, वृक्षारोपण करणे, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून मुलीला मंगळसूत्र, जोडवी, शालू, मुलाला ड्रेस, उपरणी देऊन मुलाकडील 50 लोक, मुलीकडून 50 लोक, मुलाकडून बोलावून सर्वांची जेवणाची व्यवस्था करून मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात करून देण्यात येतो। आश्रमांना भेट देऊन शालेय साहित्य, बेडशीट्स, मुलांना कपडे, वृद्ध आजी आजोबा यांना कपडे वाटप करण्यात येते। तसेच मराठी साहित्य संमेलन पूर्णतः शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येते। कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते। तसेच अनेक सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योजक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। पुरस्कारासाठी नागपूर, नाशिक, जालना, जळगाव, परभणी, पुणे, मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, पंढरपूर, कोलकाता, गोवा अशा अनेक भागातून, राज्यातून पुरस्कारकर्त्यांना बोलावून त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल, पेन देऊन सन्मानित करण्यात येते। कोरोना काळात गरजू लोकांना अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले। पूरग्रस्त काळामध्ये बेडकेळ शाळेमध्ये येऊन राहिलेल्या महिलांना साडी, अन्नधान्य किट तसेच जनावरांना चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती। शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल देऊन सन्मानपूर्वक गौरवण्यात आले। हा कार्यक्रम दिनांक 25 रोजी तामिळनाडू होसूर क्लारिस्टा हॉटेल हॉलमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला। डॉ. आंबेडकर यांच्या निर्भीड पत्रकारितेची आज गरज, पत्रकार दयानंद लिपारे यांचे मत। मूकनायक वृत्तपत्राच्या 105व्या वर्धापन दिनी चर्चासत्र संपन्न। हजारो वर्ष अन्यायाशी मुकाबला करणाऱ्या मानवनिर्मित मूकमाणसांचा निर्भीडपणे मांडण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी मूकनायक वृत्तपत्र सुरू केले। अशा पत्रकाराची गरज असल्याचे मत वृत्तपत्र मालक संपादक संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात व्यक्त केले। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार DS डोने हे होते। भारतीय संविधान अमृत महोत्सव व मूकनायक वृत्तपत्राचा 105वा वर्धापन दिन आयोजित कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या पुस्तकाला पुष्पहार अर्पण करून झाले। डॉ. आंबेडकर यांची पत्रकारिता ध्येयवेडी होती, ती आज लोप पावत असल्याचे सांगून या पत्रकारितेचा जोर पाहता आजची पत्रकारिता देशाला घटक असल्याचे पत्रकार रामभाऊ टिकणे यांनी सांगितले। सत्ताधीशांनी साखळी वृत्तपत्रांना भल्या मोठ्या जाहिराती देऊन उदो करण्यास भाग पडत असल्याने लहान वृत्तपत्रांचा गळा घोटण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप DS डोने यांनी करून ही या धोरणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी लहान वृत्तपत्रांनी, संघटनांनी एकत्र लढा उभारण्याची गरज असेलच असे सांगितले। आजच्या या चर्चा प्राध्यापक भारत कांबळे, BG देशमुख, पत्रकार रमेशभाई पंड्या, दिलीप शिंगे, दैनिक राष्ट्रगीतचे धर्मराज जाधव, प्रमोद कदम, राजेंद्र मोहिते, विक्रम शिंगाडे आदींनी या चर्चासत्रात भाग घेऊन मत व्यक्त केले। यावेळी रामदास कोळी, पोलीस पाटील, जगन्नाथ गायकवाड, गौतम कांबळे, माणकर गुरुजी, प्रकाश कांबळे सुरुवातीला प्रास्ताविक व सूत्रसंचालन महासचिव BG देशमुख यांनी केले। संशोधनामुळे देश श्रीमंत होतो, त्यासाठी प्रयोगशाळा उभारणे देशाची गरज। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील। सर्व शिक्षण संस्थांमध्ये वेगवेगळ्या संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं गरजेचं आहे असं मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे। सांगलीच्या मिरजेमध्ये अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नूतन नर्सिंग कॉलेज उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी आयोजित समारंभामध्ये बोलताना मंत्री चंद्रकांत पाटलांनी आज देशामध्ये वेगवेगळ्या संशोधन होणे आवश्यक आहे, त्यासाठी सर्व शिक्षण संस्थांमध्ये कोणतीही मर्यादा न ठेवता संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारणं देशाच्या गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।